जेव्हा त्याने डेटा विश्लेषण दरम्यान वित्त व्यवस्थापक गौरव याने केलेल्या अनियमितता पकडल्या आणि पुरावे गोळा केले, तेव्हा निरागसपणे त्याने तेच पुरावे गौरवला दाखवले. त्याला वाटले की कदाचित काही चूक झाली असावी. गौरवने पुरावे स्वतःकडे ठेवले आणि दुसऱ्या दिवशी आदर्शवर डेटा चोरी आणि फसवणुकीचा आरोप लावला. गौरव वरिष्ठ होते आणि आदर्श कनिष्ठ, म्हणून त्यांचे बोलणे मानले गेले आणि आदर्शही एकही ऐकले गेले नाही. त्याला अपमानित करून सुरक्षा रक्षकामार्फत कार्यालयातून बाहेर काढले गेले. इतकेच नाही तर त्याची प्रतिमा पूर्ण शहरात खराब केली गेली, ज्यामुळे त्याला इतर कुठेही नोकरी मिळाली नाही. त्याच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते आणि घरात आजारी आई होती. उपचार आणि घराचा खर्च चालवण्यासाठी त्याने आपला लॅपटॉप, पुस्तके आणि घरचे सामानही विकून टाकले. जेव्हा कोणताही मार्ग उरला नाही, तेव्हा त्याने गाड्यांच्या काचा साफ करण्याचे काम सुरू केले. आज तो दिवसा त्या गाड्यांच्या काचा साफ करतो आणि ज्यामध्ये बसून कधी तो स्वतःच्या ऑफिसला जात असे आणि रात्री फुटपाथाच्या प्रकाशात जुनी मासिके वाचतो, जेणेकरून त्याचे ज्ञान गंजू जाऊ नये. हे सांगता सांगता आदर्शचा आवाज भरून आला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. मयंक स्तब्ध झाला. त्याला असे वाटले जणू कोणीतरी त्याला जोरात चपकार मारली आहे. त्याच्या स्वतःच्या कंपनीत त्याच्या नाकाखाली इतका मोठा अन्याय झाला आणि त्याला खबरही लागली नाही. एका इतका प्रतिभावान तरुण, जो कंपनीची ओळख बनू शकला असता, आज त्याच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर भटकत होता. मयंकला आपल्या विचारांची आणि आपल्या अहंकाराची लाज वाटू लागली. त्याने जाणवले की खरा आंधळा तो स्वतः होता, ज्याच्याकडे सर्व काही असूनही तो सत्य पाहू शकला नाही. तो आदर्शच्या योग्यतेचा आणि दृढ निश्चयाचा चाहता झाला होता. हा तोच योग होता जो बुडती जहाज सुद्धा किनाऱ्याला लावू शकत होता. मयंकच्या डोळ्यात एक नवीन जिद्द जागृत झाली. त्याने पुढे होऊन आदर्शचा हात धरला. आदर्श त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. मयंक गंभीर स्वरात म्हणाला, मला माफ कर. मी एक अपयशी नेता सिद्ध झालो, जो आपल्या सैनिकांचे रक्षण करू शकला नाही. पण आता अधिक नाही. तू आजपासून फुटपाथावर बसणार नाहीस. उद्याच्या मीटिंगमध्ये फक्त मीच जाणार नाही, तर तू माझ्यासोबत येशील. आदर्श गडबडला आणि म्हणाला, साहेब, मी तिथे काय करणार? ते लोक मला आज सुद्धा येऊ देणार नाहीत. मयंक ठाम स्वरात म्हणाला, ती माझी कंपनी आहे आणि आता मी बघतो की कोण तुला थांबवतं. तू सर्व त्रासदायक रिपोर्ट्स तयार करशील आणि मला सांगशील की ते कसे ठीक केले जाऊ शकतात. तू माझी कंपनी वाचवण्यासाठी मला मदत करशील का? आदर्शच्या डोळ्यात आशेची एक चमक निर्माण झाली, जी कदाचित कित्येक महिन्यापासून विझली होती. त्याने मयंकचा हात मजबूतीने धरला आणि संमतीने मान हलवली. ठीक आहे साहेब, पण माझ्याकडे घालण्यासाठी कपडे नाहीत. मयंक हसला आणि म्हणाला, ती माझी जबाबदारी आहे. चल उठ आणि माझ्यासोबत चल. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते माझ्यावर डेटा चोरीचा आणि फसवणुकीचा आरोप लावला गेला होता, ते सिनियर होते आणि मी ज्युनियर, म्हणून त्यांचे बोलणेही मी मान्य करावेच लागले आणि माझे एकही ऐकले गेले नाही. मला अपमानित करून सुरक्षा रक्षकामार्फत ऑफिस बाहेर काढले गेले. इतकेच नाही तर त्यांनी माझी इज्जतही खराब केली की संपूर्ण शहरात कोणत्याही कंपनीने मला नोकरी दिली नाही. माझ्या वडिलांचेही आधीच निधन झाले होते आणि घरात आजारी आई होती. त्यांच्या उपचारांसाठी आणि घरचा खर्च चालवण्यासाठी मी माझा लॅपटॉप, माझी पुस्तके आणि घरचे सामानही विकून टाकले. जेव्हा काहीच उरले नाही, तेव्हा नाईलाजाने मी हे कापड हातात घेतले. आता मी दिवसा त्या गाड्यांच्या काचा साफ करतो, ज्यामध्ये बसून
मी कधी स्वतः ऑफिसला जात होतो आणि रात्री फुटपाथाच्या प्रकाशात जुने मॅगझिन वाचतो, जेणेकरून मी आतून पूर्णपणे तुटू जाऊ नये. मयंक हसला. ही माझी जबाबदारी आहे. चल उठ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि काम खूप जास्त. मयंक आदर्शला आपल्या कारकडे घेऊन गेला, जिथून दोघांच्या आयुष्याचा एक अल्फा ग्रुपच्या इतिहासाचा एक नवीन अध्याय सुरू होणार होता. सूर्य मावळत होता, पण मयंकला वाटत होते की त्याच्या आयुष्याची सकाळ आता होणार आहे. कार शहराच्या रुंद रस्त्यांवर वेगाने धावत होती, पण आत एक खोल शांतता उरली होती, जी शब्दांच्या पलीकडे होती. जो आदर्श काही वेळापूर्वी फुटपाथाची धूळ खात होता, आता एका आलिशान गाडीच्या आरामदायी सीटवर बसला होता, ज्याला पाहणे सुद्धा लोक गुन्हा समजतात. तरीही त्याच्या डोळ्यात अजूनही अपमानाचे सावट होते. तो वारंवार आपले मळलेले कपडे सावरत होता, जणू भीती होती की सीट खराब होऊ नये. मयंकने त्याची अस्वस्थता आणि घाबरणे ओळखली आणि त्याच्या मनात एक खोल वेदना उठली की कसे परिस्थितीची कठोरता एका हिऱ्याला सुद्धा दगड बनण्यास भाग पाडते. जेव्हा गाडी एका आलिशान बंगल्याच्या गेटमधून आत शिरली, तेव्हा आदर्शचे डोळे विस्फारले. हे मयंकचे घर होते, जे एखाद्या महालापेक्षा कमी वाटत नव्हते. मयंकने गाडी थांबवली आणि आदर्शला उतरण्याचा इशारा केला. आदर्श चहूबाजूला पाहत बाहेर आला. मयंकने घराच्या एका नोकराला हाक मारली आणि सूचना दिली की आदर्शला अतिथीगृहात घेऊन जा. त्याच्यासाठी माझ्या सर्वोत्कृष्ट सूटपैकी एक काढून दे आणि जेवणाचीही व्यवस्था कर. आदर्श काही बोलू इच्छित होता, पण मयंकने हात उंचावून त्याला थांबवले आणि म्हणाला, आता कोणताही प्रश्न नको. आधी तू फ्रेश हो, जेवण कर, मग आपण युद्धाची तयारी सुरू करू. साधारण 1 तासानंतर जेव्हा आदर्श खोलीबाहेर आला, मयंक त्याला ओळखूच शकला नाही. अंघोळ करून आणि 3 पीस सूट घालून त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदललेले होते. चेहऱ्यावरून धूळ आणि मातीचा बुरखा उतरला होता आणि गरिबीचा मुखवटा निघून गेला होता. आज तो खरोखर एक होनहार तरुण वाटत होता. त्याच्या डोळ्यात तीच चमक होती जी मयंकने पहिल्यांदा पाहिली होती, पण आता त्यामध्ये आत्मविश्वासाची थोडीशी झलकही सामील झाली होती. मयंक हसला आणि त्याला आपल्या स्टडी रूममध्ये घेऊन गेला, जी पुस्तकांनी आणि आधुनिक कम्प्युटर सिस्टीमने भरली होती. मयंकने एका खुर्चीवर इशारा केला आणि स्वतः दुसरीकडे बसताना म्हणाला, ही रात्र आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र असणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता बोर्ड मीटिंग आहे आणि आपल्याला केवळ ती चूक सुधारायची नाहीये, तर असा बेत मांडायचा आहे जो सर्वांना थक्क करून सोडेल. आदर्शने मान हलवली आणि लॅपटॉप आपल्याकडे ओढला. जशी त्याची बोटे कीबोर्डवर पडली, त्याचा संपूर्ण अंदाजच बदलला. तो आता कुणी घाबरलेला मुलगा नव्हता, तर आपल्या मैदानात उतरलेला एक सावरलेला खेळाडू होता. काम सुरू होतच वेळेचं भानच उरले नाही. आदर्शने सर्वात आधी फाईल उघडली आणि मयंकला दाखवले की चूक कुठे होती आणि गंभीर स्वरात म्हणाला, सर, ही केवळ टायपिंगची चूक नाहीये. मयंकने वाकून स्क्रीनवर पाहिले. आदर्शने डेटाची फाईल्स उघडण्यास सुरुवात केली आणि म्हणाला की हा फॉर्म्युला जाणून बुजून बदलला गेला आहे. जर मागील महिन्यांची बॅकअप फाईल पाहिली तर काही ठीक होईल, पण काल रात्री ठीक 2 वाजता सिस्टीममध्ये लॉग इन करून त्या महत्त्वाच्या सेल्समध्ये बदल केला गेला. मयंकचे डोळे रागाने जळू लागले. याचा अर्थ स्पष्ट होता की हा एक कट होता, जेणेकरून त्याला मीटिंगमध्ये अपमानित व्हावे लागेल. आदर्शने मान हलवून पुष्टी केली आणि सांगितले,
की हा लॉग इन आय डी मिस्टर गौरव यांचा आहे. मयंकने मूठ आवळली. ज्या व्यक्तीवर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता त्यानेच त्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता. तो रागात उभा राहिला. पण आदर्शने शांतपणे सांगितले की राग करण्याची ही वेळ नाही. सर्वात चांगला बदला हाच असेल की त्याच्या वारालाच त्याची हार बनवले जावे. त्याच्याकडे एक योजना होती. ते केवळ जुना डेटा पुन्हा मिळवणार नव्हते, तर त्या लपवलेल्या निधीचा फंड्स सुद्धा उलगडा करणार होते, ज्याचा गौरवने घेऊन परदेशी खात्यांमध्ये लपवून ठेवला होता आणि ज्याला तो कंपनीचा तोटा म्हणून दाखवत होता. आदर्शने सांगितले की त्याने हा सुगावा तेव्हाच लावला होता जेव्हा तो तिथे काम करत होता. फक्त त्याला ॲक्सेस मिळत नव्हती, जे आता मयंकच्या पासवर्डमुळे शक्य होणार होतं. पूर्ण रात्र ते दोघं काम करत राहिले. खोलीत फक्त कीबोर्डची टिक टिक आणि कागद उलटण्याचे आवाज होते. मयंक आदर्शची तल्लख बुद्धी पाहून थक्क झाला होता. तो केवळ आकड्यांचा माहीर नव्हता, तर त्याची धोरणात्मक आणि विचारसरणी सुद्धा विलक्षण होती. त्याने कंपनीला संकटातून काढण्यासाठी एक नवीन बिझनेस मॉडेल तयार केले, ज्याला त्याने प्रोजेक्ट उम्मीद असे नाव दिले. सकाळचा कोवळा प्रकाश पसरू लागला होता. जेव्हा त्यांचे काम पूर्ण झाले, आदर्श खुर्चीला पाठ टेकवून बसला. त्याचे डोळे थकव्यामुळे लाल झाले होते, पण चेहऱ्यावर समाधानाचे हसू होते. मयंकने प्रशंसापूर्व नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला की जर तू नसतास तर आज कंपनीचा सूर्य मावळला असता. आदर्शने हसून उत्तर दिले की सूर्य ढगामागे लपू शकतो, पण मिटू शकत नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. पुढच्या दिवशी सकाळी अल्फा ग्रुपच्या मुख्यालयात वातावरण तणावपूर्ण होते आणि बोर्डरूममध्ये शांतता पसरली होती. कंपनीचे डायरेक्टर, माळी आणि सिंग, प्रत्येक विभागाचे सदस्य सर्व उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावर वादाची झलक होती आणि सर्वांना शंका होती की आज कंपनीची दिवाळखोरी जाहीर होणार आहे. कॉन्फरन्स टेबलच्या एका टोकाला मिस्टर गौरव बसले होते, ज्याच्या चेहऱ्यावर एक धूर्त हास्य होते. ते वारंवार आपले घड्याळ पाहत होते आणि आपल्यासोबत बसलेल्या इतर मॅनेजर्सच्या हाताच्या इशाराने धीर देत होते की आज मयंक गुप्ताचा खेळ संपणार आहे. ठीक 9 वाजता दरवाजा उघडला आणि मयंक गुप्ता आत शिरले. त्यांच्या चालीमध्ये ती पराभूत झालेली उदासी नव्हती, ज्याची सर्वांना अपेक्षा होती. उलट त्यांच्या उपस्थितीत एका राजासारखा आत्मविश्वास दिसत होता. पण सर्वांच्या नजरा त्यांच्या मागे येणाऱ्या तरुणावर खिळल्या. आदर्श, ज्याने गडद निळा सूट घातला होता आणि हातात लॅपटॉप होता, मयंक सोबत पावलाशी पाऊल मिळवून चालत होता. खोलीत कुजबूज सुरू झाली. लोक विचार करू लागली, हा कोण आहे? हे काही नवीन संकट आहे का? गौरवच्या कपाळावर आठ्या पडल्या. हा चेहरा त्यांना काहीसा ओळखीचा वाटत होता, पण स्वच्छ सुटामुळे ते त्याला लगेच ओळखू शकले नाहीत की हा तोच मुलगा होता ज्याला त्यांनी आधी धक्के देऊन बाहेर काढले होते. मयंक स्थिर उभे राहिले आणि सर्वांवर एक नजर टाकली. त्यांनी सांगितले, मला माहीत आहे की तुम्ही सर्व आज इथे अल्फा ग्रुपची स्थिती पाहण्यासाठी आला आहात, पण मला खेद आहे की तुमची निराशा होईल. आज आपण अंताची नाही, तर एका नवीन सुरुवातीची गोष्ट करूया. त्यांनी इशारा केला की आदर्श पुढे आला. आदर्शने लॅपटॉप प्रोजेक्टरला जोडला आणि मोठी स्क्रीन उजळून निघाली. गौरवने जसे आदर्शला जवळून पाहिले, त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. हा तर तोच आहे, पण इथे कसा? गौरवच्या मनात तातडीने धोक्याची घंटा वाजली. आदर्शने बोलायला सुरुवात केली आणि त्याच्या आवाजात जराही अडखळणे नव्हते. तुमच्यासमोर जो रिपोर्ट आधी मांडला गेला होता,
तो अपूर्ण सत्यावर आधारित होता. आज मी तुम्हाला खरी स्थिती दाखवतो, जी अर्ध्या अधुऱ्या पडद्यामागे लपवली गेली होती. त्याने पुढच्या स्लाइडवर क्लिक केले. त्यामध्ये जी चूक दाखवली होती, जी मयंकच्या फाईलमध्ये होती ती पहा. ही कोणतीही किरकोळ चूक नव्हती, तर कंपनीचा नफा कमी दाखवण्याचा प्रयत्न होता. यानंतर आदर्शने खरे आकडे सादर केले, जे कंपनीचा नफा स्पष्ट करत होते. खोलीत उपस्थित असलेले माळी आणि सिंग, जे आधी रागात होते, आता स्क्रीनकडे कुतूहलाने पाहू लागले. आदर्शने आपली पकड घट्ट करत सांगितले, आणि ही 1000 कोटींची राशी जी तुम्हाला दाखवली जात आहे, ती खरं तर मार्केटच्या चढ उतारामुळे नाही, तर अंतर्गत भ्रष्टाचारामुळे आहे. गौरव म्हणाला, या मुलाला कंपनीतून काढून टाकले होते कारण तो डेटा चोरी करायचा. तुम्ही लोक त्याचे बोलणे कसे ऐकू शकता? खोलीत गोंधळ उडाला. काही लोक गौरवचे समर्थन करू लागले. मयंक शांत उभा राहिला, पण आदर्शने शांत स्मित हास्याने मिस्टर गौरवकडे पाहिले. गोंधळ घातल्याने सत्य दबत नाही, सत्य बदलत नाही. जर मी फ्रॉड आहे, तर तुम्ही कारण सांगाल की काल रात्री 2:45 वाजता तुमच्या लॅपटॉपवरून मेन सर्व्हरमध्ये लॉग इन करून फाईल नंबर 302 मध्ये बदल का केला गेला? आदर्शने एक क्लिक केले आणि स्क्रीनवर सर्व्हरचे लॉग इन नंबर दिसू लागले, जे स्पष्टपणे गौरवचे युजर नेम आणि त्याच्या घरचा IP ॲड्रेस होता. खोलीत शांतता पसरली. गौरवचा चेहरा घामाने डबडबला. तो काही बोलू इच्छित होता, पण शब्द त्याच्या गळ्यात अडकले. आदर्शने वार सुरूच ठेवला, आणि फक्त इतकेच नाही मिस्टर गौरव, ही राहिली त्या अकाउंटची माहिती, ज्यामध्ये गेल्या 6 महिन्यांच्या दरम्यान कंपनीचे फंड्स ट्रान्सफर केले गेले. आदर्शने पुढच्या स्लाइडवर बँक व्यवहाराचा पूर्ण चार्ट उघडला. प्रत्येक व्यवहारासमोर गौरव आणि त्याच्या साथीदारांची नावे गुप्त कोडमध्ये लिहिली होती, ज्यांना आदर्शने डिकोड केले होते. बोर्डचे सदस्य आश्चर्यचकित आणि स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहू लागले, पण त्यांच्या नजरा गौरववर खिळल्या. खेळ पूर्णपणे पलटला होता. शिकारी आता स्वतः शिकार बनला होता. चेअरमननी रागात टेबलावर हात मारत आदेश दिला की लगेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मिस्टर गौरव आणि त्यांच्या पूर्ण टीमला ताब्यात घ्यावे आणि पोलिसांना बोलवावे. 2 सुरक्षा रक्षक आत आले आणि गौरवला पकडून ओढत बाहेर घेऊन गेले. जाता जाता गौरवने द्वेषपूर्ण नजरेने आदर्शकडे पाहिले, पण आदर्शने नजर झुकवण्याऐवजी अभिमानाने त्याचा सामना केला. त्यानंतर मयंकने पुन्हा माईक हातात घेतला आणि सांगितले, महाअनुभव, हेच ते सत्य आहे जे तुमच्यापासून लपवले गेले होते, आणि याला माझ्या या योग्य सोबत्याने आदर्शने उघड केले आहे, ज्याला आमच्या सिस्टीमने एकेकाळी चुकीच्या पद्धतीने बाहेर काढले होते. अल्फा ग्रुप आता केवळ नफा कमावणार नाही, तर न्याय सुद्धा करेल. याच सोबत मयंकने घोषणा केली की आदर्शला केवळ त्याचा सन्मान आणि अधिकार परत दिले जात नाहीत, तर त्याला कंपनीचा नवीन चीफ ट्रेझरी ऑफिसर नियुक्त केले जाते. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजला. लोक उभे राहून मयंक आणि आदर्शला सन्मान आणि प्रशंसा देत होते. आदर्शच्या डोळ्यात अश्रू आले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर विजयाचे, यशाचे आणि कृतज्ञतेचे होते. त्याने मयंककडे पाहिले, ज्यांच्या डोळ्यात वडिलांसारखी माया आणि आपलेपणा दिसत होता. मीटिंग संपल्यानंतर जेव्हा ते दोघे बाहेर पडले, तेव्हा दुपारचे ऊन संपूर्ण वातावरणात चमकत होते. मयंकने आदर्शच्या खांद्यावर हात ठेवून हसून विचारले, कसे वाटतंय मिस्टर ट्रेझरी ऑफिसर? आदर्शने खोल श्वास घेतला, जणू तो वर्षाच्या कैदेतून मुक्त झाला असावा, आणि म्हणाला, सर, असे वाटतंय जणू मी पुन्हा जिवंत झालो आहे. पण मला तुमच्याकडून एक वचन हवे आहे. मयंकने प्रश्नार्थक नजरेने विचारले, कसले वचन? तेव्हा आदर्शने गंभीरपणे सांगितले,
सर, आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की पुढे कधीही कोणत्याही प्रतिभावान माणसाला केवळ यासाठी संधी गमावी लागू नये की त्याच्याकडे प्रामाणिकपणा नाहीये किंवा तो गरीब आहे. मयंकने हसून त्याचा हात हातात घेतला. वचन दिले की काळ वेगाने निघून गेला. अल्फा ग्रुप आता शहराची सर्वात यशस्वी कंपनी बनली होती आणि आदर्शने आपल्या मेहनतीने कंपनीला नवीन उंचीवर नेऊन ठेवले होते. एक दिवस मयंक आपल्या गाडीतून ऑफिस बाहेर उतरत होता. तो आता खूप बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावरून अहंकार नाहीसा झाला होता आणि त्याची जागा नम्रतेने आणि शांततेने घेतली होती. अचानक त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे पडली, जिथे एक छोटा मुलगा खांद्यावर दप्तरचे ओझे लटकवून फाटलेल्या चपलांमध्ये शाळेत जात होता. मयंकला आपला भूतकाळ आठवला, जेव्हा तो गरिबांना पाहून तोंड फिरवून घेत असे. त्याने गाडी थांबवली, जे पाहून ड्रायव्हर आश्चर्यचकित झाला की साहेब का थांबले. मयंकने खिशातून पैसे नाही तर एक कार्ड काढले आणि रस्ता ओलांडून त्या मुलाकडे गेला. मुलगा घाबरून मागे सरकला. मयंक गुडघ्यावर बसला आणि हसून म्हणाला, बाळा, घाबरू नकोस. तुला शिकायची इच्छा आहे का? मुलाने निरागसपणे मान हलवली. मयंकने ते कार्ड त्याच्या हातात दिले आणि सांगितले, तुझ्या मम्मी किंवा पप्पांना सांग की या नंबरवर कॉल करा. तुझ्या शिक्षणाचा सर्व खर्च अल्फा फाउंडेशन उचलणार आहे. मुलगा आनंदाने उड्या मारत पळून गेला. मयंक उभा राहून त्याला जाताना पाहत राहिला. तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला. हा आदर्श होता, जो आता अतिशय सुंदर पेहरावात होता आणि त्याच्या हातात एक फाईल होती. त्याने ते दृश्य पाहिले आणि हसून म्हणाला, सर, मीटिंगला उशीर होतोय. मयंक वळला आणि हसून म्हणाला, काही गोष्टी मीटिंगपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात. आदर्श, तू मला शिकवले आहेस की हिरे फक्त खाणीत मिळत नाहीत, कधी कधी ते फुटपाथाच्या मातीतही दडलेले असतात. फक्त त्यांना ओळखणारी नजर आणि पैलू पाडणारा हात हवा असतो. माणसाची कदर त्याच्या पदावरून किंवा कपड्यावरून नाही, तर त्याच्या कामावरून आणि चारित्र्यावरून होते. जगात माहीत नाही किती आदर्श असे आहेत जे फक्त एका संधीच्या प्रतिक्षेत आहेत आणि माहीत नाही किती मयंक असे आहेत ज्यांना आपले डोळे उघडण्यासाठी एखाद्या घावाची गरज लागते. ही कथा केवळ एका कंपनीच्या यशाची नाही, तर माणुसकी आणि मानवी गुणांच्या विजयाची कथा आहे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. याबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळेल. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.